नमस्कार. मुलांच्या खाण्याच्या सवयी हा खरं तर अनेक पालकांसाठी चिंतेचा विषय असतो, नाही का? आज आपण याचबद्दल बोलणार आहोत, विशेषतः जेव्हा मुलं कमी खातात किंवा जेवायला त्रास देतात, तेव्हा काय करता येईल यावर काही सोप्या टिप्स पाहूया. जेवणाची वेळ झाली की घरात एक वेगळंच महाभारत सुरू होतं का? मुलं जेवायला नको नको म्हणतात. ही अडचण खरं तर खूप कॉमन आहे. खरं सांगायचं तर ही जवळजवळ प्रत्येक पालकाची चिंता असते. त्यामुळे जर कोणाला असं वाटत असेल तर हे लक्षात घ्या की ही अडचण फक्त तुमची नाही तर अनेकांची आहे. ते मग सुरुवात करूया पालकांच्या याच मोठ्या चिंतेपासून. समजून घेऊया की यावर काय उपाय करता येतील. इथे एक गोष्ट अगदी मनाशी पक्की बांधायला हवी. आपलं ध्येय मुलांना जबरदस्तीने खाऊ घालणं अजिबात नाहीये. उलट त्यांच्यामध्ये खाण्यापिण्याच्या चांगल्या सकारात्मक सवयी कशा रुजवता येतील हे आपल्याला बघायचंय. मग सुरुवात कुठून करायची? तर सगळ्यात पहिल्या आणि महत्त्वाच्या टिप्सने. मुलांना नियम घालून देण्याऐवजी त्यांना निवड करण्याची संधी द्या. म्हणजे बघा, हेच खाऊन घे असं अधिकारवाणीनं सांगण्याऐवजी त्यांना एक पर्याय देऊन बघा. समजा आपण विचारलं, 2 चपात्या खाणार की 1 पराठा? असं विचारल्यावर काय होतं? तर निर्णय त्यांचा आहे असं त्यांना वाटतं आणि जेवणातला त्यांचा रस आपोआप वाढतो. यामागचं कारण खूप सोपं आहे. जेव्हा मुलांना त्यांच्या जेवणाबद्दल मत मांडण्याची संधी मिळते, तेव्हा त्यांच्यात एक प्रकारचा आत्मविश्वास येतो. त्यांना वाटतं की आपलंही ऐकलं जातंय आणि हीच नियंत्रणाची भावना त्यांना जेवायला प्रोत्साहित करते. बरं, फक्त निवड देऊन भागेल का? नाही. सोबतच जेवणाची एक योग्य सवय लावणं ही तितकंच गरजेचं आहे. पण मग प्रश्न येतो की ही सवय लावायची तरी कशी? यासाठी 2 अगदी सोप्या गोष्टी करायच्या आहेत. पहिली म्हणजे घरातल्या सगळ्यांनी मिळून एकत्र टेबलवर बसून जेवण करायचं. आणि दुसरी जी खूप महत्वाची आहे ती म्हणजे जेवताना कुठलाही स्क्रीन समोर नको. म्हणजे टीव्ही, मोबाईल सगळं बंद. आता एकत्र बसणं का गरजेचं आहे? कारण लहान मुलंही अनुकरणप्रिय असतात. ते मोठ्यांना पाहूनच शिकतात. जेव्हा ते बघतात की घरातले सगळेजण एकत्र बसलेत, हसत खेळत जेवतायत, तेव्हा ते सुद्धा नवीन पदार्थ ट्राय करायला उत्सुक होतात. आणि स्क्रीन का नको? याचं कारण तर अगदीच स्पष्ट आहे. टीव्ही किंवा मोबाईलसमोर असला की मुलांचं लक्ष पूर्णपणे तिकडेच असतं. मग त्यांना जेवणाचा जो तो आनंद आहे, जो अनुभव आहे, तो मिळतच नाही. आणि गंमत म्हणजे त्यांना आपली भूक किती आहे हे सुद्धा कळत नाही. चला, आता एका दुसऱ्या महत्त्वाच्या पैलूकडे वळूया आणि तो म्हणजे जेवण वाढण्याची कला. हो, तुम्ही बरोबर ऐकलं. जेवण कसं दिलं जातंय हे सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. एक गोष्ट लक्षात ठेवा, कधीकधी ताटात काय पदार्थ आहेत यापेक्षा ते कसे वाढले आहेत हे मुलांसाठी जास्त महत्त्वाचं ठरू शकतं. यामध्ये 2 मुख्य युक्त्या आहेत ज्या आपण वापरू शकतो. पहिली, जेवण नेहमी थोड्या प्रमाणात वाढवा. आणि दुसरी, नवीन पदार्थांची ओळख एकदम न करता हळूहळू करून द्या. बघा, ताटभर जेवण बघूनच मुलांवर एक प्रकारचा दबाव येतो. त्याऐवजी थोडंसं वाढलं तर तो प्रेशर कमी होतो आणि अन्नही वाया जात नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं, जर त्यांना अजून भूक लागली असेल तर ते स्वतःहून मागतील. यातून त्यांना त्यांच्या भुकेची जाणीव व्हायला मदत होते. आणि हो, नवीन पदार्थ खाऊ घालण्याचा एक सगळ्यात प्रभावी मार्ग म्हणजे तो त्यांच्या एखाद्या आवडत्या पदार्थासोबत द्या. असं केल्याने मुलं तो नवीन पदार्थ जास्त सहजपणे स्वीकारतात. ही एक मस्त ट्रिक आहे. बरं, तर मग आत्तापर्यंत आपण ज्या महत्त्वाच्या गोष्टी पाहिल्या त्या एकदा पटापट आठवून घेऊया, म्हणजे त्या कायम लक्षात राहतील. तर सगळ्यात महत्त्वाचे मुद्दे कोणते? पहिला, मुलांना निवडी देऊन सक्षम करा. म्हणजे 2 आरोग्यदायी पर्यायांमधून त्यांना निवडू द्या. दुसरा, स्क्रीन बंद करून एकत्र जेवायला बसा, कारण चांगल्या सवयी बघूनच लागतात. आणि तिसरा, हुशारीने जेवण वाढा, म्हणजे थोड्या प्रमाणात द्या आणि नवीन पदार्थ त्यांच्या आवडत्या पदार्थांसोबत जोडून द्या. तर मग जाता जाता एक महत्त्वाचा प्रश्न, जेवणाच्या वेळेकडे एक टास्क किंवा स्ट्रेस म्हणून बघण्याऐवजी आपण त्याला कुटुंबासाठी एक आनंदाचा, एकत्र येण्याचा क्षण कसं बनवू शकतो यावर नक्की विचार करायला हवा.